7,000ची लाच स्वीकारताना महिला महसूल कर्मचाऱ्यास रंगेहात पकडले। अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही मोठी कारवाई केली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार नमूद मिळकतीचा वाटप तक्ता मंजूर करून ताबा देण्याचा आदेश तहसीलदारांकडून मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे 7,000 रुपये लाचेची मागणी करत ती स्वीकारताना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक वर्ग 3 अंजना पंडित पवार यांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडले। ही कारवाई कोपरगाव तहसील कार्यालयात करण्यात आली। मिळकतीचा वाटप तक्ता मंजूर करून ताबा देण्याचा आदेश तहसीलदार यांच्याकडे मिळवून देण्यासाठी महसूल सहाय्यक अंजना पवार यांनी तक्रारदाराकडे 7,000 रुपये लाचेची मागणी केली होती। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला। त्यानंतर पथकाने सापळा लावून 7,000च्या लाचेची मागणी करत 7,000ची लाच स्वीकारताना पवार यांना रंगेहात पकडलं। लोकसेवक अंजना पवार यांनी तहसील कार्यालय कोपरगाव येथे 7,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारून स्वतःच्या पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करून स्वतःच्या संपत्तिक फायदा करून घेण्या हेतू गुन्हेगारी गैरवर्तन केलं। त्याविरुद्ध त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कोपरगाव, अहिल्यानगर।